सर्वांना सप्रेम जय लहूजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय। मी प्रशांत सदामते, मातंग समाज बांधव, सांगली। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे व सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे या सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन मातंग समाज अनेक वर्षापासून आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करत आहे। परंतु काही विरोधक मंडळी येत्या 30 जून रोजी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चा काढत आहेत। मातंग समाज एकजूट झालाय, रस्त्यावरती उतरून आपल्या हक्क आणि अधिकाराची लढाई तो लढत आहे। म्हणून काही विरोधकांच्या पोटामध्ये आता पोटशूळ उठलेला आहे, त्यांना ते बघवत नाही। काही समाजकंठक सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावरती मातंग समाज तसेच महापुरुषांची तसेच मातंग समाजातील लोकप्रतिनिधींची, समाज बांधवांची बदनामी करत आहेत। त्यांचा मी जाहीर निषेध करतो। आम्ही संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करत आहोत, परंतु काही मंडळींना ते पचनी पडत नसल्याने ते त्या ठिकाणी मोर्चा काढत आहेत। तमाम महाराष्ट्रातील मातंग समाज, तत्सम पोट जाती आणि आरक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या वंचित समाज घटक बांधवांना मी जाहीर आव्हान करतो की आपणही येत्या 30 जून रोजी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्या ठिकाणी आपण जमून निदर्शने करावीत, एक दिवसीय धरणे आंदोलन करावं, लाक्षणिक उपोषण करावं व सरकारला 1 ऑगस्ट 2026च्या आत आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं म्हणून आपण निवेदन द्यायचे आहेत आणि या मागणीचं आपण सर्वांनी समर्थन करायचं आहे। आम्ही समस्त सांगली जिल्ह्याच्या वतीनं येत्या 30 जून रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात त्या ठिकाणी आम्ही 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत। त्यामुळं आपल्या सर्वांची आता ही जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, सामाजिक बांधिलकी आहे, आता नाही तर कधी नाही। म्हणून आपण सर्वांनी 30 जून रोजी लोकशाही मार्गाने जमेल त्या पद्धतीने आपण निदर्शने करावीत, धरणे आंदोलन करावं, उपोषण करावं व प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला आपण निवेदन द्यायचे व या मागणीचं आपण सर्वांनी समर्थन करायचं आहे। धन्यवाद।